मला नवीन शिवसेना भवन मी पहिल्यांदाच बघतोय आणि माझ्या मनामध्ये नमस्कार. सध्या महाराष्ट्रामध्ये जे आहे महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्याच पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दोघांची युती झालेली आहे आणि जाहीरनामा जो आहे जाहीर करण्यासाठी मुंबईमधील शिवसेना भवन या ठिकाणी कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. आणि त्याच पार्श्वभूमीवरती जे आहे जवळपास 20 वर्षानंतर राज ठाकरे हे ज्या शिवसेना भवनामध्ये गेले होते, परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर ज्या राज ठाकरे यांच्या अनेक जुन्या आठवणी उजाळ झाल्या व त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि त्या ठिकाणी राज ठाकरे अतिशय व मोठ्या प्रमाणात भावूक झालेले आपल्याला पाहायला मिळाले. नवीन शिवसेना भवन मी पहिल्यांदाच बघतोय आणि माझ्या मनामध्ये कायमच्या कोरल्या गेलेल्या ज्या काही आठवणी आहेत त्या सगळ्या जुन्या शिवसेना भवन मधल्या आहेत. त्याच्यामुळे आता कुठे काय होतं हेच आता मला आता समजत नाहीये किंवा कळत नाहीये. राज ठाकरे त्या ठिकाणी बोलत असताना म्हणतात की या ठिकाणी मी जवळपास गेल्या 20 वर्षापूर्वी आलो होतो. जेव्हा आलो होतो तेव्हा या ठिकाणी जुनं शिवसेना भवन होतं, परंतु आता या ठिकाणी जे नवीन शिवसेना भवन बांधण्यात आलंय आणि नेमकं कोणत्या ठिकाणी काय होतं हेच मला आठवायला तयार नाहीये आणि मी आता खूप भावनिक झालेलो आहे असं देखील त्यांनी वक्तव्य केलं. आणि यानंतर ज्या पत्रकारांनी थेट त्या ठिकाणी राज ठाकरे यांना जे आहे एकनाथ शिंदे यांच्या बाबत प्रश्न विचारला. गेल्या काही दिवसापूर्वी जे आहे देवेंद्र फडणवीस यांची एक सभा पार पडली होती. त्या सभेमध्ये बोलत असताना त्यांनी त्या ठिकाणी जे आहे बाळासाहेबांच्या विचारांचा खरा वारसदार जर कोणी असेल तर एकनाथ शिंदे आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. आणि त्यावरती ते थांबले नाही तर त्याचसोबत ते म्हणाले की या ठिकाणी जे आहे बाळासाहेबांचा धान्या वाघ देखील एकनाथ शिंदे आहे. त्यांनी हे वक्तव्य केलं आणि त्यानंतर ज्या पत्रकारांनी शिवसेना भवनामध्ये जो काय कार्यक्रम उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी ठेवलेला होता त्यांचा जाहीरनामा प्रकाशित करण्याचा त्या ठिकाणी ॲज इट इज त्यांना प्रश्न विचारला. त्यावरती एका क्षणाचा विलंब न राहता उद्धव ठाकरे हे व्यक्त झाले आणि त्याचसोबत संजय राऊत देखील व्यक्त झाले. परंतु हा जो प्रश्न होता राज ठाकरे यांना विचारण्यात आलेला होता, तर राज ठाकरे नेमकं काय म्हणाले चला पाहूया. दुसरा मला राज ठाकरेंना एक प्रश्न विचारायचा आहे. राज साहेब, काल मुख्यमंत्र्यांनी थेट असं म्हटलेलं आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कृतीचा जर वारसा कोणी चालवत असेल तर ते एकनाथ शिंदे चालवतात आहे. याबद्दल आपल्याला काय म्हणायचं? ढाण्या वाघ असं देखील म्हणाले. राजसाहेबांकडून उत्तर अपेक्षित आहे. ठाण्या पण नाही तर ढाण्या कुठून येणार? काय झालं? हा बोल. ढाण्या वाघ जे म्हटलं मी हसलो नाही करत. तर मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या एका गोष्टीची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे ती चर्चामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची. हे दोघं भाऊ जे आहे जवळपास गेल्या कितीतरी वर्षानंतर ते एकत्र आलेत आणि त्यांनी महानगरपालिका लढविण्यासाठी युती केलेली आहे. तर येत्या काळामध्ये त्यांच्या युतीचा काय परिणाम होतो, त्यांना किती जागा मिळतात हे आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलला अशाच राजकीय बातम्या मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.